नमस्कार। आज आपण झणझणीत अशी सुक्या जवळ्याची म्हणजेच गोलमायाची भाजी कशी करायची ते पाहतोय। त्यासाठी इथे सुका जवळा घेतलाय, त्यातील बारीक सारीक केर असेल तो काढून टाकायचा। जवळा चाळून घेतलाय, त्यातील नको असलेले सुकट मासे काढून टाकायचे आणि हा असा जवळा साफ करून घेतलाय। आता गॅसवर पॅन ठेवून त्यावर 2 वाटी सुका जवळा मंद ते मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे। साधारण सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा। 2 वाटी एवढा भाजलेला जवळा बाउलमध्ये काढून घेतलाय, त्यात हे असं गावचं शुद्ध पाणी घातलंय। 2 ते 3 वेळा चांगलं धुवून 15 ते 20 मिनिट जवळा झाकून भिजत ठेवला। 15 ते 20 मिनिटांनी जवळातील पाणी पूर्ण काढून घेतलं आणि जवळा बाजूला ठेवला। आता गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवून 3 चमचे तेल गरम केलं, त्यात कढीपत्ता घातला आणि 3 बारीक कापलेला कांदा परतून घेतला। कांदा मिनिटभर परतल्यावर 8-10 ठेचलेली लसूण आणि अर्धा इंच ठेचलेलं आलं घेतलं, ते छान परतून घेतलं। त्यानंतर एक कापलेली हिरवी मिरची परतून घेतली। नंतर त्यात बारीक चिरलेला एक टोमॅटो परतवला। टोमॅटो चांगला नरम व्हायला दिला। चवीप्रमाणे मीठ घातलं। कांदा टोमॅटो नरम झाले की पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना जिरा पावडर घातलं, छान मिक्स केलं। नंतर त्यात भिजवलेला जवळा घातला आणि मिनिटभर छान परतून घेतला। त्यात 1.5 चमचा मालवणी मसाला घालायचा। मसाला छान मिक्स केला। सर्व एकजीव केल्यावर वर ताट झाकून त्यावर पाणी ठेवून वाफेवर शिजवलं। 2 मिनिटांनी झाकण काढून वर 1 ते 2 चमचे ताटावरचं पाणी घालायचं आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिट वाफेवर पुन्हा शिजवायचं। 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून त्यात कोकम किंवा चिंच घालायचं। आता भाजी छान मिक्स करून त्यात 3 चमचे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची। भाजी 2 मिनिट शिजवून नंतर गॅस बंद करायचा। आता ही सुक्या जवळ्याची भाजी तयार आहे। भाकरीसाठी पातेल्यात 1 वाटी पाणी गरम केलं, त्यात पाव चमचा मीठ घातलं। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस मंद करायचा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ थोडं थोडं करून घालून घ्यायचं। पीठ छान मिक्स केलं की लगेचच गॅस बंद करायचा आणि झाकण लावून ठेवून द्यायचं। पीठ थोडं थंड झालं की पीठ ताटावर काढून छान मळून घ्यायचं। पीठ नरम होईपर्यंत मळलं की त्याचे 2 गोळे केले। त्या 1 भाकरी थापून केलीये। थापलेली भाकरी तव्यावर घालून घेतली। भाकरीवर पाणी लावलं नाही कारण पीठ आपण भागून घेतलेलं आहे। ही भाकरी तयार झाली आहे। तशीच दुसरी भाकरी लाटून केली आहे। भाकरी छान शेकून घ्यायची। आता ह्या दोन्ही पण भाकऱ्या तयार आहेत। सुका जवळा आणि तांदळाची भाकरी, ही भाजी चपाती, भात, भाकरी आणि पावाबरोबर पण छान लागते। तर तुम्ही सुद्धा अशी ट्राय करून नक्की बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।